आम्ही महासंघाच्या बरोबर साथीने साथ काम करावं आणि यासाठी झालं माझा पूर्ण पाठिंबा महासंघाबरोबर आहे. धन्यवाद. मी रवींद्र पाटील. महासंघावर निवडून आल्यापासून सदनिकाधारकांना किंवा योग्य प्रकारे घरं मिळावी की आपलं पुढचं आयुष्य सुखकर व्हावं यासाठी आम्ही नेहमी आमचे 10 तास त्या कार्यालयामध्ये बसून काम करत असतो. आज या ठिकाणी जे रिपोर्टर्स आलेले आहेत ते रिपोर्टर्स तुमच्या अन्यायाला वाटा फोडण्यासाठी या ठिकाणी आलेले आणि आपल्यावर जो अन्याय होत आहे आपल्याबद्दलची लक्षवेधी त्यांनी विधान परिषदेमध्ये मांडली. त्या विधान परिषदेमध्ये त्यांनी टेंडर रद्द करावं आणि पुढे जावं. म्हणजे टेंडर रद्द केलं म्हणजे आम्ही सर्वच संपलो आणि हे टेंडर कोणी रद्द करावं म्हटलं तर एका आमदारांनी. जर आमचा टेंडर रद्द झालं तर आम्ही पुढे काय करायचं. आज आमचं टेंडर काढल्यानंतर आमच्याकडे वोट मंडळे विकासक येतात आहेत की आम्ही तुमचा पुनर्विकास करण्यासाठी तयार आहोत. आजच्या घडीला या ठिकाणी 6 विकासक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आगामी रक्कम आमच्याकडे दिलेली आहे. अजून आम्ही त्यांचे पैसे देखील भरलेले आहेत. म्हणजे हा आपला जो प्रकल्प आहे हा किती महत्वाचा आहे याची कोणाला जाणीव नाहीये. आपण गेली अनेक वर्ष 21 वर्ष या ठिकाणी संघर्ष केला. हा संघर्ष करत असताना काही लोकांनी एक स्वप्न बाळगलं होतं की आपल्याला मोठं घर मिळेल. हा संघर्ष करत असताना जवळजवळ 250 लोक स्वर्गवासी झाली आणि ही स्वर्गवासी झाल्यानंतर आज आपण जो प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला वाटा फोडण्यासाठी या ठिकाणी आलेले. परंतु एवढं नक्की की आपला हा पुनर्विकास होणार 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 आणि जर त्याच्यामध्ये अडथळा आला तर त्याच्यासाठी सर्वांनी आंदोलनाची तयारी ठेवली पाहिजे. सर्वांनी हात वरती करा आणि ज्या वेळेला आम्ही आंदोलन करेल त्यावेळेला तुम्ही आमच्या पाठीमागे एक ठिकाणी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार. मला